एकलेच यावे एकलेच जावे हेचे अनुभवावे आपणाची। या ठिकाणी कीर्तनाची वेळ अशी असते बघा, आता तुमच्या गावात माहित नाही पण सांगून जातो, इथून पुढे तुमच्या लक्षात येईल। कीर्तन असतं 10 ते 12 आणि नंतर नैवेद्य नेत असतात आणि नंतर पंक्तींचा कार्यक्रम असतो। काय असतं? पंगत नंतर असते, अगोदर कीर्तन असतं, पंगत नंतर असते। पण इथं सगळं उलट झालं, पुरं उलट झालं। गडा पालथा झाला, गड्यामध्ये पाणी टाकायचं असतं, पण असं झालं गडा पालथा झाला आणि गड्याच्या वरून पाणी टाकणं चालू आहे। आणि पालथ्या गड्यावर किती जरी आपण पाणी टाकलं तर त्या गड्यामध्ये पाणी साचतं का बाबा? चष्मेवाले बाबा, नाही साचू शकणार। त्यासाठी गडा सुईचा ठेवावा लागतो, त्यासाठी अगोदर कीर्तन असतं, नंतर त्या ठिकाणी पंगत असते। असो बघा, ज्यांच्या जाण्यानं या ठिकाणी पवार परिवारावरती त्या ठिकाणी जो दुःखाचा डोंगर कोसळला झाला। ऐका, बाप काय असतो 5 मिनिटांमध्ये सांगतो आणि माझी सेवा या ठिकाणी थांबवतो। सुंदर एक भला मोठा ओटा आहे, गावाच्या बाहेर जसा एक भला मोठा ओटा असतो आणि त्या ओट्याच्या आतमधामध्ये जसं पिंपळ असेल, वड असेल, असं अकराळ विक्राळ झाड त्या ओट्यामध्ये गुंफलेलं असतं। पण जेसीबीच्या साह्याने ते झाड उकळून जसं बाजूला फेकल्या जातं ना दादा, आणि तो ओटा जसा त्या ठिकाणी सुना सुना लागतोय, तसं ज्या घरातील बाप निघून गेला ते घर त्या ठिकाणी सुन सुन वाटते बघा। असल्यावरती कळत नाही, नसल्यावरती मिळत नाही। ऐका, जीवन जगत असताना एक वेळेस बोलू नका, ओ मावशी, ओ मनीमाय, शांत बसा थोडं। जीवन जगत असताना ऐका, लहानपणामध्ये ज्यांचे आई वडील निघून गेले त्यांना विचारा आई वडिलांचं दुःख काय असतं। अरे ज्याचा एक हात तुटला त्याला विचारा एका हाताची किंमत काय असते। ज्याचा एक पाय निघून गेला त्याला विचारा एका पायाचं दुःख काय असतं। आणि ज्याच्या वडिलातून मायबाप निघून गेले ना दादा, त्याला विचारा मायबापाचं दुःख काय असतं। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हळाचं काळ रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस करून तळ हाताच्या फोडाप्रमाणे जे तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी लहानाचं मोठं करतात त्यांना आई वडील म्हणतात। निस्वार्थ प्रेम जे आपल्यावरती करत असतात, अंतकाळाच्या समयामध्ये कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी स्वार्थ न बघता ते गेलेले जीवात्मे आपल्याला त्या ठिकाणी जे प्रेम देत असतात, त्यांचा विचार म्हणजे केवळ आणि केवळ फक्त त्या ठिकाणी आई वडील करत असतात। ऐका, एका कवीने एका वाक्यामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे बघा। बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखर कळा, त्याच्या अंगी सुद्धा लाजाळूची संवेदना। बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर देवा खच तो ना पाया, देवा कोसळ ते घर। अरे मंदिर जरी त्या ठिकाणी भव्य दिव्य असलं आणि मंदिरावरचा कळस जरी सोन्याचा असला, पण लोक त्या दगडाच्या पायरीवर नतमस्तक होत असतात आणि ती दगडाची पायरी म्हणजे तुमच्या आमच्या जीवनातील बाप आहे दादा। ऐका, अरे जीवन जगत असताना आपण जी गोष्ट आपल्या मनामध्ये टसली ती आपण त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो बघा। पण एकदा माती आड गेलेली माय आणि माती आड गेलेला बाप जीवनामध्ये किती जरी पैसे मोजून दिलात तरी आपल्याला त्या ठिकाणी पुनश्च आपल्याला भेटू शकत नाही बघा। म्हणून ज्यांना आई वडील असतील त्यांनी निश्चितच आपल्या आई वडिलांची सेवा करा। जगाच्या मालकानं काय केलं बघा, एका पुंडलिकरायानं त्या ठिकाणी भगवान आई वडिलांची सेवा केली, एवढा अधिकार प्राप्त करून घेतला की जगाचा मालक एका विटेवर एका पुंडलिकरायाच्या सांगण्यावरून 28 युगापासून उभा आहे। कोण? जगाचा मालक। आई वडिलांची सेवा करत असताना एवढं आई वडिलांच्या चरणामध्ये आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढं पुण्य सामावलंय बघा। माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी। आपण जर कुठल्या तीर्थाला नाही गेलो तरी चालेल, पण आपण अंतःकरण स्वच्छ ठेवून त्या ठिकाणी माता पित्यांची जर सेवा केली तर सगळ्या जेवढे आपल्या या
भारतामध्ये या जगामध्ये जेवढे तीर्थक्षेत्र आहे या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन आपल्याला आपल्या स्वतःच्या घरामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. पण फक्त आपण आई वडिलांची जर सेवा तनोमन जीवे भावे जर आपण त्यांची सेवा या ठिकाणी जर केली तर निश्चित आपला सुद्धा जीवनाचा उद्धार या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही बघा. म्हणून आज या ठिकाणी जगराम बाबा आपल्यातून निघून गेले. भगवान परमात्म्याच्या चरणी एकच विनंती करू बघा, हे भगवंता त्यांच्या नावाने या ठिकाणी ज्ञानदान झालं, अन्नदान झालं, एकच मागणं आहे देवा पांडुरंगा त्यांना चांगल्या प्रकारची जागा भगवान परमात्मा देईल यात तीळ मात्र शंका नाही बघा. म्हणून आपल्या सुद्धा नावानं आपण गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी घडाव्या यासाठी आपण स्वतः चांगलं जीवन जगणं गरजेचं असतं बघा. म्हणून बोलण्यासारखं भरपूर काही आहे पण वेळेचं भान आहे. संध्याकाळी मला संभाजीनगरला या ठिकाणी कार्यक्रम होता बघा, पण या ठिकाणी आलो कंप्लेंट 10 वाजता मी तुमच्या गावामध्ये आलो बघा, पण या ठिकाणी तुमचा संपूर्ण या ठिकाणी गोंधळ चालला होता. पण असो त्यात लाईटही नव्हती, सगळ्या गोष्टी ऍडजस्टमेंट झाल्या. थोडक्यात गोड या ठिकाणी सेवा सुद्धा संपन्न झाली, ज्यांच्या माध्यमातून मला तुम्हा सर्वांचं दर्शन प्राप्त झालं. असे असणारे आदरणीय आमचे फकीरा दादा, विनेकरी बाबा या दोघांच्या माध्यमातून मला तुमचं सर्वांचं दर्शन या ठिकाणी प्राप्त झालं. सुंदर विनेकरी बाबा आहेत, तुमच्या चरणी सुद्धा वंदन करतो. या ठिकाणी मृदंग महर्षी आहेत, रामेश्वर महाराज आहेत, राहुल महाराज आहेत, सर्वांच्या चरणी एकदा मोठ्या प्रेमाने नतमस्तक होतो. आणि ज्या संतांनी या भक्तीचा मार्ग दाखवून दिला त्या संतांचं एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर